श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची सकाळ जरा वेगळीच होती कारण रात्री 1 वाजल्यापासून स्वामीला ताप आलाय आणि या समर्थला स्कूलला पण सोडलं नाहीये, त्यामुळे सगळं काम लेट चाललेत। हा बघा स्वामी कसं झालाय, ताप आला पिल्लूला माझ्या ना, ताप आला ना स्वामी, ताप आला ना बाबूला, ताप आला, त्याला किरकिर करतोय तो खूप। मग समर्थला स्कूलला सोडलं नाही कारण का राहणार नाही बाबू वगैरे म्हणून। हा लागलं त्याला, का लागलं काय नाही लागलं, असं रडतो सारखा। आता दिले औषध, परत थोडं गरम होतं वाटत होतं, टेम्परेचर आहे थोडं। समज थांबणार, रडतो तो ना, हात नको पिले बघ फोन फोन। स्वामीला दिल्या काकीकडे कारण चपाती बनवायची होती, समजला भूक लागली आणि आता वाजले 10, तुला भूक लागली, नाश्ता बनवला नाही आज, मी चपाती बनवते। स्वामी आहे काकींकडे, काकी म्हटलं बनव चपाती, मी घ्यायची थोडा वेळ आहे त्यांच्याकडे, खेळतोय। ताप आल्यामुळे जो खाली राहत नाही, तर नाहीतर मग खाली खेळला असता, ताप आल्यामुळे त्याला वरती घ्यावं लागतंय, नाही राहत तो। 2 दिवस झाले समत आजारी होता, समतला ताप आला होता आणि त्यानंतर समत ठीक झाला आणि आज स्वामीला रात्री 1 वाजल्यापासून ताप येतोय। समत डॉक्टरकडे घेऊन गेलेली आणि स्वामीला अजून घेऊन गेली नाही कारण आज फर्स्ट डे आहे, आता वाजले 10, संध्याकाळची अपॉइंटमेंट आहे, संध्याकाळी स्वामीला घेऊन जाईल आणि तोपर्यंत मग त्याला औषध आहे कालपोल, मी कालपोल औषध देते ते देणार। संध्याकाळी जर मिस्टर लवकर आले ऑफिसवरून तर स्वामीला घेऊन जायचं आहे हॉस्पिटलला, बघूया दिवसभरात काय होतं, ताप कमी होतो की वाढतो। एकटी असले की खूप कठीण असतं मुलं सांभाळणं। आता बघा ना, बाजूच्या घरी दिले स्वामीला, समत पण तिकडेच खेळतोय, चपात्या बनवते मी आता, अजून कामं बाकी आहेत खूप सारी। स्कूलला सोडलं की लवकर होतं, आज स्कूलला पाठवलं नाहीये त्यामुळे सगळं लेट चालायचं, लेट घरी तर कोण विचारणार आहे आम्हाला, लेट सगळं, कारण की दोघं पण आजारी आहेत त्यामुळे सगळं लेट चाललं। चपाती बनवून घेते, अजून भाजी बनवलेली नाहीये। स्वामीला दूध चपाती भरवायची आहे, स्वामीला सकाळी उठलं की दूध चपाती लागते त्यामुळे लवकर गडबड करते मी। मला स्वामीला दूध चपाती भरवते आणि मग आपलं उरलेलं काम करायचं। एवढी गडबड असते की त्यामुळे मला व्हिडिओ पण बनवता येत नाहीत रोज। म्हटलं आज सुट्टी भेटली मला कारण काय स्कूल नाही आहे, स्कूल असलं की मला 1 ते 1:30 वाजतो स्कूलमधून जाऊन यायलाच, त्यानंतर मला पण कंटाळा येतो, मी व्हिडिओ काही करत नाही। लास्ट टाइम आहे, बनवूया व्हिडिओ आणि आपले व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। काय करतो स्वामी, तू कुणाच्या घरी गेलास? स्वामीकडे जाऊ नको हा, तो खेळतो जरा, नको जाऊ तू, नको जाऊ, समत आलाय आता खालून। चपाती आज मिस्टरांना पण टिफिन दिला नाही, त्यांना टिफिन दिला असतं तर लवकर झालं असतं, 8 वाजता सगळं रिकाम झाले असते काम करून, पण रात्री ताप आल्यामुळे स्वामीला तो झोपला नाही थोडा वेळ, त्यामुळे नंतर मला पण झोप लागली आणि मी पण उठली नाही आणि त्यांनी सुद्धा मला उठवलं नाही। राहू दे, झोपूयाच। रडत होता, धनश्रीकडे गेला, धनश्रीकडे, अरे पिल्लो धनुश्री गेलो, खोकला लागला आता, औषध दिले ना, आता परत जरा भरवते देते, ताप नाही आता ना, ताप नाही आता, खोकला लागला थोडा। चलो अभी चलते हम, छाती भरली गरगरते छाती पर। स्वामीला मी दूध चपाती भरत होता, दादा व्हिडिओ बनवते आमचं। स्वामीचे कपडे चेंज केले, आता आंघोळ घातली नाही, फक्त ड्रेस चेंज केला त्याचा, तर झोप आले तर झोपेल तो, हा झोपे। हा बघा स्वामी झोपलाय आता, तारक मंत्र लावून ठेवलाय तर झोपलाय।
मशीन आहे अजून बाथरूममध्ये, कपडे सुकत घालायचे आहेत. मशीन झालेले कपडे स्पिन झाले, सुकत घालायचे आहेत. आणि अजून समोरची आंघोळी बाकी आहे. किचनमध्ये सगळा असा पसारा आहे. अजून भाजी बनवायची आहे. खूप सारं काम आहे आज. पटापट आवरते लवकर. हा पण खोकतोयच. समज तर आंघोळ कर तू, मी कपडे सुकत घालते आणि आवरूया सगळं. हां ठीक आहे, आंघोळ काढते ना मशीन बाहेर. आता आंघोळ करायचं न, होमवर्क करा आज कपडे खूप होते, फुल बकेट भरलेच कपड्याने. एवढे कपडे सुकत घालायचे आज. सगळं तर काढले, कालचे कपडे सुकत घालायचे आहेत. ही उशी आहे, बाबूने ठेवले, फेकायची आहे कारण ती नको आहे त्याला. फेकायची पण ठेवली, इथेच गॅलरीत पडले तशीच. झाडांना पाणी पण नाही घातलं आज. कपडे सुकत घालते, झाडांना पाणी घालते. गॅलरी खूप घाण झाली होती, मग म्हटलं पहिला झाडांना पाणी घालूया, गॅलरी साफ करूया आणि मग कपडे घालूया सुकत. मग गॅलरी धुतली मी आणि मग कपडे घालायला सुरुवात केली आता सुकत. छोटे छोटे कपडे मी सगळीकडेच टाकते ह्या गॅलरीमध्ये, आणि जर मोठे असेल तर वरती हँगरमध्ये लावते. आणि कारण स्वामीचे कपडे असतात, खूप रोजचे सूचे असतात कपडे स्वामीचे, जास्त पॅन्टा वगैरे सगळे असतात. मी रोज संध्याकाळी धुते. तो कालपासूनच तो किरकिर करतो, त्यामुळे काल कपडे धुतले नाही, त्यामुळे आज जास्त कपडे होते मशीनला लावायला. प्लस समत पण स्कूलला गेला नव्हता, म्हटलं आज समतचा युनिफॉर्म पण धुवून टाकूया. ते पण कपडे होते त्याचे. आणि स्वामी झोपला आहे आता. तो कधी उठेल काय माहिती, लगेच उठतो. 10 ते 15 मिनटामध्ये झोपेल, थोडंच उठेल तो. मला पटपट आवरायचंही कामं, म्हणून मी सगळे आवरून घेते कामं. दिवस कुठं जातो समजत नाही, खूप कामं असतात. वाटतं एवढं सोपं नाही आहे खरंच. एवढं थकून जाते दिवसभर मी काम करून करून. आणि दुपारी जरा झोपायचं म्हटलं की स्वामी झोपला तर समज झोपत नाही, समज झोपला तर स्वामी झोपत नाही, असं होतं. आणि जेव्हा मला झोप येते तेव्हा मी काहीच करू शकत नाही, झोपू शकत नाही. ह्यांना कुणाच्या भरोश्यावर ठेवणार आणि कसं झोपणार, मी झोपत पण नाही. मग रात्री पण झोपायला लेट होतो, 11-12 वाजतात तरी झोपायला. कारण की समत दुपारी झोपला नाही तर रात्री लवकर झोपतो, तर मग असतो 12 वाजेपर्यंत तो पण. मग मी ते कपडे सोबत घालते आणि पटापट आवरते माझी कामं स्वामी उठायच्या अगोदर. चाललेत माझी कामं. बघू आता किती लवकर उठतो स्वामी आणि किती कामं होतात माझे. कपडे झालेत सुकत घालून आणि समोरची झाली रांगोळी. तुला खायला काय पाहिजे आता, जाम चपाती देऊ. किचन आवरतच होते तोपर्यंत 15 ते 20 मिनटं झोपला असताना स्वामी उठून बसला परत. ते छाती जाम झाले, त्यामुळे जरा झोपता येत नाही, श्वास घ्यायला त्रास होतोय, झोपत नाही येतो. आता त्याला मी जरा शेकते, पोह्याची धुरी देते. आणि काय करायचं आणि तुला, तू खा ना ते. नको बाळा तुला, नको नको त्याला नको देऊ, जरा खोकला लागला. दे घे. नाही खात तू, नाही खात, नको देऊ त्याला. हातात पण नाही घेणार तो, पिल नको घेऊ. स्वामीला वाफ वगैरे दिली, तो आता खेळतो छान, तिकडे गेला परत. आणि समज झोपला आता वाजले 2. समज झोपला. माझं पण जेवण वगैरे झालं, स्वामीला पण भरवलं, पण तो काही झोपत नाही आहे, तिकडे पराक्रम करतो काहीतरी. काय इकडे ये, इकडे पिलू, इकडे घ्यायची वाफ परत घ्यायची तुला. हां, मुलं आजारी असली काही सुचत नाही घरात. स्वामी इकडे ये. समज झोपला आता, स्वामी काही झोपत नाही आहे आज. स्वामी रोज झोपतो, समज झोपत नाही, पण आज समज झोपला आणि स्वामी झोपला नाही अजून. दोघं झोपलेस तर मी पण थोडा वेळ झोपले असते, पण ते दोघं पण झोपले नाही आहेत. स्वामी झोपला नाही आहे. ताप नाही आता त्याला, पण ते छाती जाम होती. आता वाफ दिल्यानं थोडं आहे ठीक त्याला. पोह्याची धुरी पण दिली मी त्याला. बघू आज संध्याकाळ बघते ताप आहे येतो का परत. तो म्हणजे सकाळी डॉक्टरकडे घेऊन जाते. आता त्याला औषध दिले मी, म्हणजे सकाळी दिले, आता त्याला ताप नाही आहे, नाही दिले. आता संध्याकाळपर्यंत बघूया, नाही तर मग मिस्टर आले की लवकर घेऊन जाईल हॉस्पिटलला. आता थांबवते इथेच व्हिडिओ आणि जरा आराम करते. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.